झी 24 तास एक पाऊल पुढे। जागतिक रंगभूमीवर गौरवलेलं सतीश आळेकरांचं बेगम बर्वे हे नाटक, चंद्रकांत काळे यांच्या अप्रतिम अभिनयानं नटलेलं काहीसं ॲब्स्ट्रॅक्ट वाटणारं हे नाटक रंगभूमीवर पुन्हा दाखल झालंय। लेगो नावाचा एक गेम असतो। वेगवेगळे तुकडे हवे तसे जोडावे आणि प्रत्येकाचं एक वेगळं घर, एक वेगळा रस्ता आकाराला येतो। तसंच काहीसं प्रत्येकाच्या नजरेतून वेगळं दिसणारं रंगभूमीवरील महत्त्वाचं नाटक म्हणजेच बेगम बर्वे। सतीश आळेकर लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक गेली 35 वर्ष जगभरात गाजतंय। हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी दाखल झालंय। चंद्रकांत काळे यांनी साकारलेली बेगम बर्वेची भूमिका कोणालाच विसरता येणार नाही इतकी प्रभावशाली आहे। तुम्ही म्हणालात तसं की सगळी फ्रेश टीम आहे मी सोडून, आणि मी तर हे नाटक 19 पहिल्या प्रयोगापासून मी आहेच त्याच्यामध्ये। आता पिढी बदलते, म्हणजे प्रयोगाला 34-35 वर्ष जवळपास आता होतील, त्यामुळे पिढी बदलते। आता जवळजवळ 30-35 त्याच्या आसपासची लोक उत्सुकतेने येतात। आणि अनुभव असा आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये आम्ही ज्यावेळी रिवाईव्ह केलं नाटक त्यावेळेला रिस्पॉन्स चांगला मिळतोय। मोहन आगाशे यांनी अजरामर केलेली शामरावची भूमिका साकारतोय प्रवीण तरडे। मोहन आगाशेंसारख्या एवढ्या तुल्यबळ अभिनेत्यानं केलेला रोल, थिएटर अकॅडमी सारख्या अभ्यासपूर्ण संस्थेचं नाटक आणि आळेकरांसारखे सिद्धहस्त लेखक, त्यामुळे हे नाटक करताना, हा रोल करताना माझ्यावर दबाव नक्कीच होता। कारण हे नाटक तसं कळायला अवघड किंवा ऍब्सिडिटी प्रकारात मोडतं पण नाही पण मोडत। म्हणजे ज्या पद्धतीने आपण वेटिंग फॉर गोदोकडे पाहतो त्याच पद्धतीनं लोक बेगम बर्वेकडे पाहतात। त्यामुळं खूप दडपण होतं, पण मजा येते। प्रयोगागणिक ते दडपण कमी होत चाललंय आणि प्रयोग वाढत चाललाय। लेखक दिग्दर्शक सतीश आळेकर यांनी साकारलेली जावडेकरांची भूमिका आता दिलीप चोवळेकर करतायत। प्रयत्न असा होता की मी त्यांनी ज्या विचारांनी किंवा ज्या कन्सेप्टनी ही भूमिका साकार केली, आणि हे स्वतः नाटकाचे लेखक असल्यामुळे त्या लेखकाच्या दृष्टिकोनातून ही भूमिका काय आहे हे समजून त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं। आणि दुसरी गोष्ट, प्रेक्षकात बसून हे नाटक बघणं आणि स्वतः ते काम करणं याच्यात खूप फरक आहे, आणि तो फरक मुख्य म्हणजे त्यांनी आम्हाला तो दाखवून दिला। मी तो रादर आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला। एवढं गाजलेलं नाटक करायचं म्हणजे नव्या कलाकारांसाठी निश्चितच एक आव्हान होतं, पण चंद्रकांत काळेंचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभल्यामुळे दडपण कमी झालं असं सुनील अभ्यंकर कबूल करतात। प्रत्येकाचा रोल ते आम्हाला इतके नीट समजावून सांगायचे की हा टोन असा पाहिजे, तो टोन असा पाहिजे। म्हणजे मला असं नाही, जावडेकरांना जो बंडा जोगळेकर काम करतोय त्याला ते टोन सांगायचे, प्रवीण तरडे जो शामराव आणि सूत्रधार करतोय त्याला हा टोन सांगायचा। आता खरं प्रवीण तरडे याचा जो शामराव आहे तो अस्सल त्याच्या ठेवणीतला आहे। सूत्रधार करण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागले, कारण ती भाषा ब्राह्मणी आणि त्या काळातली पुणेरी वगैरे अशी होती। पण काळ्यांनी तो आमच्यासाठी फार मोठा अनुभव आहे। म्हणजे हॅट्स ऑफ टू हिम की त्यांनी आमच्याकडनं करून घेतलं, पेशन्स सोडला नाही कधी पण। जागतिक रंगभूमीवर गौरवलेलं बेगम बर्वे हे नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आल्यामुळे मराठी रंगभूमी पुन्हा एकदा समृद्ध झाली असंच म्हणावंसं वाटतं। झी 24 तास साठी जयंती वाघधरे सह निलिमा कुलकर्णी, मुंबई। आता घेऊया क्षणभर विश्रांती। हा पण अजून तिसरा अंक बाकी आहे, तेव्हा पाहत रहा नाट्य दरबार। झी 24 तास एक पाऊल पुढे।